काय बोलली तुझी फ्रेंड? बोलली मी थोड्या वेळाने कॉल करते अशी बोलली. हां का? हां. अच्छा, कशाला गप्पा मारायचंय तिला? तू सांगायचं ना आता मी क्लासला जाणार आहे असं. काय ग, तिला सांगायचं ना तू मी आता क्लासला जाणार आहे बाई म्हणा. तर हनीच्या फ्रेंडचा फोन आलेला होता, ते पण व्हिडिओ कॉल होता. तर ती कशी म्हणते, प्रियांशी क्या कर रही है? तर एवढेशी पिचुकले पोरं आणि व्हिडिओ कॉल आणि फोन. त्यांचा ग्रुप आहे बरं का, 4-5 जणींचा ग्रुप आहे त्यांचा. तर ते कधी कधी फोन करत असतात दोघी. हिला तर नाही लावू देत मी फोन जास्त करून, ही नाही लावत, पण तिकडून येत असतात फोन त्यांचे. तर छान छान गप्पा मारत होते त्या मस्तपैकी, आणि म्हणते अजून मी नंतर तुला फोन करते बा असं. तर हिंदीमध्ये बोलत होते ते. तर मला खूप हसू आलं की आपल्या वेळेस तर काय मोबाईल ना काय कुठं पाहिला बी नव्हता. तेव्हा लहानपणी असताना कसा मोबाईल असतो, काहीच नव्हतं. आणि आत्ताचे पोरं तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल, बापरे बाप. तर आमच्याकडं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोबाईल म्हणजे बघितलं हातात धरायला सुद्धा भेटला नाही होता आम्हाला, माहिती आहे का? एकदम एवढाशी छोटासा, हां, तो पण नोकिया छोटा एकदम, असं बरं टक 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 असे बटणं होते त्याला. आणि आत्ताचे पोरं बापरे ग्रुप बनवून फिरतात. आणि आता जाणारी क्लासला ना ग. जेवण झालं तिचं, जेवण करत होते तेव्हाच फोन आला तिचा ना ग, तुझ्या फ्रेंडचा. ती म्हणते तिच्या फ्रेंड अजून दुसरी तिला पण फोन करते, एक आहे तिथं, तिला सांगते फोन करायला वर, म्हणजे व्हिडिओ कॉलवर ये बॉस. यांना जर एक फटके दिले ना बरोबर सुधारतील. पण तिला तर मी जास्त करून नाही फोन, म्हणजे अजिबात लावू देत नाही फोन कोणाला. तर ती लावत नाही, पण तिकडून तिच्या फ्रेंडचे फोन येत असतात ना ग पिल्लू. आणि नंबर द्यायचे नाही कोणाला बरं का. हां, अजिबात कोणाला नंबर नाही द्यायचे. यांना काय कळतं, लहान पोरांना नंबर वाटत फिरतात ते आणि फोन करतात. मग घरी जाऊन फोन करतात. हां, पण असं नाही द्यायचं नाही नंबर कोणाला आता. हां, टीचरांनी मागितलं तरच द्यायचं. हां, आणि बुक्सवर असे नंबर नाही लिहायचे बेटा. तिच्या फ्रेंडने तिला फोन करायला सांगितलेलं होतं आणि नंबर त्या बुकवर लिहिलेलं होतं. तिने ते खोडून टाकले मी सगळे. टीचर रागवेल असं बुक्सवर लिहायचे नाही नंबर, ठीक आहे? हां, इंद्रदेवाने सुरू केलं बरं का आपलं काम. तर कचरा टाकायला गेले मी. तर कचरा टाकायला गेले आणि फक्त 2 मिनिटासाठी आला बरं का पाऊस. तर म्हटलं या देवाला, म्हटली इंद्रदेव 2 मिनटं थांबायला पाहिजे होत्या तिने, पण नाही. ओल्लं करायचं होतं ते सगळ्यांना. बाया अशा पडत पडत गेले ना कचरा टाकायला. मला आज जायचं नव्हतं, पण डस्टबिन भरलेलं होतं, मग गेली ना टाकायला, जावंच लागलं. तशी तर रोज येते, पण आता तर सध्या पावसाळ्याच्या दिवसात ते कचरा घाण वास मारतं, मग ते असं रोज टाकलं ना ते तेव्हाच बरं वाटतं ते. तर आता सुरू केलं आहे बघा. असं होतं, काय करायचं काय नाही. तर पूर्ण ओली झाली होती मी, आणि आता वाढली पण, कारण की फॅन सुरू आहे. ठेवला मग वाढून गेले, कारण कपडे एवढे ओले नाही झाले होते, फक्त डोकंच भिजलेलं होतं. म्हटलं थांबेल म्हणजे 12-1 वाजेपर्यंत बरा होता, आणि नंतर कचरा गाडी आली फक्त 2 मिनिटासाठी बरं का, फक्त 2 मिनिटासाठी आला आणि निघून गेला परत, असं झालं. तर हनी गेली आहे क्लासला, तिला सोडून आली आणि परत घ्यायला जावं लागेल आता थोड्या वेळात. तर आता जाते थोड्या वेळात घ्यायला.
तोवर पाऊस बंद होतोय का नाही ते नाही माहीत. आणि मी मागे नहानीचा ड्रेस पण धुतलेला आहे, माझं लक्षच नाही बरं का. अयो ये असं असतं बरं का. ते आता काढावं लागेल मला कपडे, नाही तर ओले होतील असं वाटतंय. अर्धे सुकलेले होते ते पण ओले झाले. कपड्यांचं असंच असतंय बरं का. हे तर पूर्ण ओले झाले वाटतंय. आता तिकडे पाऊस येत होता ना, पूर्ण झाले ओले. आणि उद्या परत पाऊस सुरू राहतो का बंद राहतो ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे पाऊस आला तर ग हनी जोराचा. छत्री घेऊन आली होती मी, पण पाऊस गेला, पचकी झाली. काय घाणी, काय घाणी, पचकी झाली ना बाई. छत्री आणलेली होती मी आणि मागे कचरा टाकायला गेली ना, तेव्हा हे झालं, पाऊस आला तर जोरात आणि ओली झाली. असं वल्ल वल्ल करून टाकलं, चिखल चिखल. तसं रोड हे बांधलं गेलं आहे, पहिले चिखल व्हायचं जास्त, आता नाही होत एवढं. चल लगेच पाय घालून करून जातात ते. सुकलं का नाही, ओललं आहे वाटतं. तर गाईच चाकूल लावले, चाकूल लावले. 5 कल नव्हतं म्हणून 4 कल लावले. कशी दिसते मी मंजुलिकापेक्षा सुंदर है ना. आम्ही मंजुलिका काही. तर बारीक बारीक केस झालेलं होते, म्हटलं चला लावून घ्यावं. होतं ते पडलेलं किती दिवसाचं, तर जास्त यूज नाही करत मी, पण एकदा आणलेलं होतं, म्हटलं चला लावून द्यावं है ना. पडून पडून खराब होण्यापेक्षा लावून घ्यावं म्हणून लावून घेतलं होतं. तर कशी दिसते मी बघा, मंजुलिका वाणी वाट, मंजुलिका. तर आणि सांगत होती की मला बी लावून दे, पण ते एकदम असं ओढलं का ते थोडंसं हे दुखतं ना, म्हणून मग तिला लावलं नाही. तर मी काय लावत असते ना, तिला पाहिजेच, मला पण लावून दे, मला पण लावून दे. म्हटलं नको बाई, उगीचच रडशील नंतर अजून. तर म्हटलं काय लावावं, तोंडाला पूर्ण हे डाग झालेले आहे. म्हटलं मग लावून घ्यावं, असंच पडलेलं होतं ते. तर कैसी लग रही मैं मंजुलिका की तरह, भूतनी की तरह, भूतवानी दिसते बरं का. आणि बाहेर खेळते, टीचर खेळत असते, तिचंच एकटी खेळत असते. असं असतं तिचं सोबत, तिला लागत नाही एवढं, तिला पोरं खेळते मस्त. चला
वाढलंय आता, सुकलंय, काढून देते. हे थोडं इथं ओलं राहिलंय वाटतं. मस्त चिकनं चिकनं वाटतंय बरं का स्किन. आता काढल्यावर बघते चिकन आहे का कसं आहे. हे थोडंसं बाहेर बाकी वाटतं. तर सगळं हे लावून ना कसंच वाटतंय मला, तोंड असं ओढल्यासारखं वाटतंय. चला काढून घेते आता, है ना. अयो येतं लई जोरात कसं तरी होतं. अरे हे तर लगेच नाही गेलं. नागिन हूँ मैं, नागिन, शेष नागिन, नागिनों की नागिन. यो नागिनची हालत खराब झाली बरं का. नागिन आ गई असली रूप में. इथं बी लावून घेतलं. इथं बारीक बारीक केस असतात ना म्हणून. हां थोडं बरं वाटतंय. जोरात तुटलं. हे थोडं ओलं राहिले, राहू दे ते, म्हणजे थोड्या वेळात काढेल. सगळा चेहरा घाण दिसतोय. ते चित्रकलावाणी वाटू राहिलं आता. मध्ये मध्ये असं वाटतंय तोंडावर चिंखडून दिलेलं आहे असं वाटतंय. याला आता व्यवस्थित काढावं लागेल. हे सुकू देते. हे सुकले वाटतं. लोक सांगतात तोंडाची काळजी घ्यायची, पण मला कंटाळा येतो बरं का तोंडाची काळजी घ्यायला. जाऊ दे तिकडे, किती काळजी घेणार. जसं आहे तसंच तर राहणार आहे. देवाने जसं दिलेलं तसं. इसीलिए हम ज़्यादा इंटरेस्ट नहीं लेते. त्याला वेळ लागेल आता एक एक काढायला मला, नाही तर मग तोंडच धुवून घेते. पण हे वाढू देते थोडंसं. चला झालंय आपलं तोंड. थोडंसं हे डाग जास्त झालेले आहेत ना माझे, त्याच्यामुळे चेहरा माझा झालाय काळोख. मागे तर दिसत होते मंजुलिका, आता कोण दिसते. मंजुलिकाची बहीण. हे लय किचकट काम आहे. नीला पाहिजे मोबाईल. काय बघायचंय तुला? गेम खेळायचं. अरे देवा, कशाला पाहिजे मोबाईल तुला? गेम खेळायचं. का बरं? मला एक सांग तू, की मोबाईल बघितल्याने काय होतं माहिती आहे का तुला? काय होतं? किती वेळेस सांगितलेलं आहे मीनी. काय ग? मीने नीला किती वेळेस सांगितलंय, तिच्या पप्पांनाही सांगितलंय की मोबाईल बघायचा नाही, डोळे खराब होतात. माझ्यासारखे, म्हणजे जसे डार्क सर्कल आले तसे. तर मला चष्मा लागलेला आहे म्हणा. तर हे तर खरं आहे, मोबाईल बघितला आणि डोळे खराब होतात म्हणून माझे पण खराब झाले बरं का. मी पण जास्त बघते मोबाईल, म्हणून हनीला देत नाही आहे. देना पहिला देना. आत्ताची पोरं म्हणजे त्यांना एवढं लाड्या गोड्या लावायला लागतं ना खरंच. आणि आपण जेव्हा लहान असताना आपल्या आई वडील तर ते धपात पाठीमागे बाप रे बाप असे बुक्के भेटायचे ना, असे
जोरात जोरात बुके भेटायचे असं. ते मागचे हाडं पाठीमागचे हाडं एकदम असे मोकळे होऊन जायचे, असे बुक्के भेटायचे. आणि आत्याचे पोरे तर बापरे, थोडंसं मारलं तर बापरे बाप, त्यांना असं वाटतं की किती मारलं किती नाही, आता काय होईल काय नाही असं होतं त्यांचं. मी तर लहान असताना भरपूर मार खाल्ले गाईस. बुक्के भेटायचे डायरेक्ट पाठीमागे थोबाडीवर, असे ताड 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 गालावर, इथं असे लाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे गाल, असे मारायचे माझे पप्पा. माहिती आहे का तुला? एकदा तर घराचं सर्कल 2-3दा मारायला लावलं बरं का मला. म्हणजे मी पुढे जात होती रडत रडत आणि माझे पप्पा माझ्या मागे येत होते काटे घेऊन. खूप शेप आलं मला तर, खरंच सांग. तो दिवस अजूनपर्यंत मला आठवतो. मी खूप मार खाल्लंय तेव्हा. कशासाठी तरी मारलेलं आहे, आठवत नाही ते, पण मारलं आठवत नाही ग. तेव्हा लहानपणी काहीतरी झालेलं होतं वाटतं, काहीतरी केलं असेल मी कारनामा, म्हणूनच मारलं होतं पप्पांनी मला. तर बापरे, मी तर एवढ्या जोरात पडायची, तेवढ्या स्पीडच्या मध्ये तर माझ्या पप्पा जोरात पडायचे माझ्या मागे, आणि घराच्या गोल 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 फिरलो आम्ही. 2-3 चक्कर मारले आणि मग सापडवलं का नाही. दिले ना मग बुक्के, थोबाडीवर दिले, पाठीमागे दिले. तर मार खाल्लं ते माझे दिवस आठवत आहे आता मला. काय केलं गाईस, मला आवाज आला का? तर इकडं आहे ना काहीतरी झालं इथं. स्फोट झालाय, स्फोट. आवाज आला. तुम्हाला आवाज आला का नाही? पण मला आला. धुआ कहाँ से निकल रहा है? धुआ हवा कुठून निघाली? तर गाईस, इकडून आवाज आला बरं का. कसला आवाज आला ते मला माहित नाही, पण आवाज आला इकडून. असतंय ते तर नॅचरल आहे. नॅचरल आहे ते. नको गबा. हां, पागल झाली माझी पोरगी. अय मान मुरडलं. नको नको बेटा, नको नको, तसं नको करू हनी, असं नाही करायचं. काय कार्टून पोरगी माझी, काय माहिती. हां, जेवायला नाही भेटलं का असं करतात बरोबर का. तर मी मूग आणि शेवग्याच्या शेंगा मध्ये टाकलेले आहेत आणि शिजवून घेते आणि मस्तपैकी वरण बनवते. वरण मुगाची आणि शेवग्याची भाजी आहे. म्हणजे भाजी नाही, शेवगे आहे. बॉईल करते आणि मग आपण बनवूया मस्तपैकी वरण 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 वरण. तर हनीला शेवगे आवडत नाही, म्हणून मी ना शिजवून घेते आणि मस्तपैकी ते मधलं जे आहे ते काढून घेईन आणि मग वरण बनवते. मम्मा, भात आणि शेवगे बनव, म्हणजे रस्सा दे. हां, रस्साच बनवते मी, रस्साच बनवते. तिला रस्साच द्यायचं आहे. तर इथं हिरवी मिरची, जिरं टाकून, लसूण टाकून मस्त वाटून घेतलेले ठेचा तयार करून घेतलेला आहे. शेवगे आहे आपल्याकडे. इसमें शेवगे. हाँ, वो बॉईल हो रहा है, उसके बाद हम बनाएंगे टेस्टी वरण भात बनवते बघा. एकदम डिफरंट टाईप, वेगळ्या प्रकारचं वरण बनवते, तुम्हाला दाखवते मी. टेस्टी बढिया बनवणार आहे. हो. तोवर कुठेच जाऊ नका, थांबा. एक खुर्ची पकडून घ्या आणि बसा तिथंच आणि बघूनच जायचं. बिना बघायचं जायचं नाही माझी रेसिपी. नाही तर माझा टाइम वेस्ट जातो ना.
हो. ना गं, टाईम वेस्ट जातो. हां, माझी मेहनत वाया जाते. हम्म. वरण बनवण्यामध्ये किती मेहनत लागते तुम्हाला माहिती आहे का? हो. थकून जाते अक्षरशः मी खूपच जास्त. हो तर हो तर हे व्हिडिओ बघूनच जायचं. व्हिडिओ बघूनच जायचं नाही, हालायचं नाही खुर्चीवरून. जिथं पण बसलेले तिथं सावधान. पोज करून देईल तुम्हाला मी. हां. माझं हो. पोज केलं का तिथंच थांबायचं. तिथेच थांबायचं. तुम्हाला पनिशमेंट देऊन टाकेल. आणि पनिशमेंट देऊन टाकलं म्हणे. बघा मस्त शिजून गेलेलं आहे. आणि आता आपण फोडणी करणार आहे. तर मधलं जे आहे त्याचं ते काढून घेऊयात आपण आणि मस्तपैकी फोडणी करूयात. एकदम दणकेबाज बरं का. आपलं तर सगळं रेडीच आहे. तर मस्तपैकी टेस्टी बनवूया आज वरण. आणि खूप सारं हेल्दी पण आहे आणि तब्येतीसाठी एकदम आपले हाडं एका दिवसात टनाटन होऊन जातात. कडकड वाजणार नाही, अजिबात नाही. अशी मस्तपैकी एका दिवसात. बंद करते. बंद करते. बंद करतो. किती आवाज येतोय? वर तर लावायचं. बघते ना. डोंट वरी. जेवण बनावे ती. तर एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपण आता ना मस्तपैकी गाळून घेऊयात. गाळणी आपली दुसरी घ्यावी लागेल. याच्यात बढ़िया वाला बनाएंगे भाई. होतंय का? बघा कसं निघालं. बघू शकता किती भारी झालेलं आहे. असं काढून घेतलं आहे आणि आत्ता इकडे आहे डाळ. तर आणि आता आपण मस्तपैकी फोडणी करूया बरं का. तर हा एवढा पसारा मी आवरून घेते तोवर की जास्तच किचन भरून गेले गदा. नाही बढिया असं टेस्टी असं वरण आपलं जिंदगीमध्ये कोणी खाल्लं नसेल असं भारी बनवतं.
अरे भारी भारी टेस्टी टेस्टी आपण बनवूया ना. एवढं पौष्टिक जेवण ना गाईस कोणीच लाईफमध्ये खाल्लेलं नसेल. एवढं भारी बनवते मी ना गणी. खाल्ले का कधी? नाही, तिने नाही खाल्लेलं आहे आणि तुम्ही पण नसेल खाल्लेलं तर बघून घ्या आणि बनवा एकदा तरी. ना ग पिलू? त्याची ग्रेव्ही पण भारी होऊन जाते आणि शरीरासाठी पण हेल्दी आहे. असं वरण आहे ना हे. तर तुमचे हाडंसुद्धा म्हणणार की थँक्यू सांगतील तुम्हाला. ना ग बेटा? थँक्यू, तुम्ही मला हे दिलं, प्रोटीन्स दिलं एवढं. असं काय असतं, कॅल्शियम असतं ना याच्यात. बघा किती भारी दिसला म्हणजे दिसतंय. तर खादा 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 असा आवाज आला ना तेव्हा भाजी खायला बी मजा येते आणि चव पण वाढते बरं का, स्वाद पण वाढते. अशाच प्रकारे आपली रेसिपी मस्तपैकी झालेली आहे. म्हणजे आता खाल्ल्यावर माहीत पडेल पण टेस्टी मेरे को पता है. आता मस्तपैकी मीठ टाकून उकडून घेते आणि मग आपली झालीच म्हणजे वरण झालंच समजून घ्या. तर ह्यानी बसली, हरीने जोराची भूक लागलेली आहे गाईस. तर थोडा वेळ लागला मला आणि आपलं वरण झालं आता 5 मिनिटात रेडी होऊन जाईल. उकडलं का झालंच, मग तिला देतेच मग. तर अशा प्रकारची आपली रेसिपी होती. तर तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि आपले हाडं मजबूत करा. बढिया असं. लहान पोरांना तर द्याच, नक्कीच द्या. लहान पोरांसाठी खूपच जास्त पौष्टिक आहे बरं का शेवगे. तर हनीसाठी बनवत जाईल मी आता. रोज खाशील? हां, चला गाई आता ठेवते आणि हनीला पण भूक लागली. पटपट आता भात टाकून देते आणि आपलं वरण तर झालेच आहे म्हणा रेडी. आता अशाच प्रकारे लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसतं बघू नका, सबस्क्राईब करा. कंटाळा येतो कधी कधी व्हिडिओ बनवायला, पण तरी पण बनवते बरं का मी. तर ठेवते बरं का आता.